की आपण महिला बघितल्या की त्या म्हणतो की महिला मनाने नाजूक असतात. अशा वेळी घरातले प्रॉब्लेम्स, इतर पण प्रॉब्लेम्स ते महिला कदाचित म्हणजे थोड्याशा थकलेल्या असतात, कंटाळलेल्या असतात. अशा वेळी हा बाबा म्हणजे जो कोड बोलून त्यांच्याशी जवळीक करतोय आणि हा पण इम्पॅक्ट होतो ह्याच्यामध्ये. इमोशनली वल्नरेबल म्हणतो, पुरुष असू दे महिला असू दे, पुरुषांवरती ते- कसा परिणाम होऊ शकतो? पुरुषही आता कसं आहे की काही दृष्टीने कावलेले असतात. म्हणजे उदाहरणार्थ पैशांची चणचण असते किंवा त्यांच्या समस्या रिलेशनशिप रिलेटेड असतात, कधी कधी लैंगिक समस्या असतात. तर ह्यातनंही लैंगिक समस्यांच्या मागे पुरुषांचे एवढे पैसे या भोंदू बाबांच्या मागे अक्षरशः लाखो रुपये लोक खर्च करतात. अगदी सामान्यातला सामान्य माणूस, गरीब माणूसही लैंगिक समस्या जेव्हा उद्भवते तेव्हा ते आमच्यासारख्या मानसोपचार तज्ञांकडे येत नाही, पण ते पहिले बुवा बाबा किंवा क्वॅक्स ज्यांना आपण म्हणतो त्यांच्याकडे जातात. लाखो रुपये खर्च करून मग शेवटी डॉक्टरकडे येतात की म्हणजे मला विचारायचं की म्हणजे ह्याच्यामध्ये बुवा बाबा काय करू शकतो सेक्शुअल प्रॉब्लेम्स मध्ये? तेच काहीतरी मंतरलेलं पाणी दे, काहीतरी काय त्यांच्या पद्धती असतात ज्या म्हणजे पुरुष ह्याच्यामुळे देखील तिकडे जाऊ त्यांचे म्हणजे भक्त होऊ असू शकतात. शकतात. हो, आहे असं प्रमाण आहे म्हणजे आहे निश्चित खूप मोठं प्रमाण आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.